नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला तर आज आपण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाअंतर्गत 11 ऑगस्ट 2026 रोजी जे महत्त्वाचं सूचनापत्र आलेलं आहे, तर त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ते गट क या संवर्गातील IBPS मार्फत संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवाराचे कागदपत्र पडताळणीचं वेळापत्रक जे आहे तर ते प्रसिद्ध झालेलं आहे. त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. तर त्याच्यामध्ये अंतर्गत लेखा परीक्षण अधिकारी, वरिष्ठ लेखा अधिकारी गट अ एक जागेसाठी जे आहे कागदपत्र पडताळणी जे आहे ते 17 ऑगस्ट 2026 वेळ जी असणार आहे ते 11 ते 12 या वेळेमध्ये असणार आहे. त्यानंतर कनिष्ठ अभियंता यांत्रिकी गट ब 16 जागासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे आणि त्याची ही पडताळणीची दिनांक जे आहे ते 17 ऑगस्ट 2026 असणार आहे आणि वेळ असणार आहे 11 ते 5. त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क 1 ते 15 पर्यंतचे जे उमेदवार आहेत तर त्यांचं कागदपत्र पडताळणीचे दिनांक असणार आहे 19/8/2026 आणि सकाळची वेळ असणार आहे 11 ते 5. त्यानंतर 16 ते 30 पर्यंतचे उमेदवाराची 20 ऑगस्ट 2026 वेळ असणारे 11 ते 5 आणि 31 ते 44 पर्यंतच्या उमेदवाराची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे जे दिनांक असणार आहे ते 21 ऑगस्ट 2026 असणार आहे. वेळ असणार आहे 11 ते 5. या वेळेमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाअंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये पात्र झालेल्या उमेदवाराचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीचं दिनांक, वेळ आणि ठिकाण देण्यात आलेलं आहे. ठिकाण असणार आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सिडको भवन, दक्षिण कक्ष, 2रा मजला, बेलापुरी, नवी मुंबई येथे उपस्थित राहायचं आहे. तर डॉक्युमेंटमध्ये तुम्ही अर्ज करताना जे सर्व डॉक्युमेंट भरले होते ते सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट त्यासोबतच अटॅस्ट फोटोकॉपी जे आहे ते तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे. तर हे उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीचं जे अपडेट आलेलं आहे तर त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं जे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणासंदर्भात वेळापत्रक आलेलं आहे त्याच्या संदर्भातला हा संपूर्ण व्हिडिओ आहे. तर तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर द वॉचिंग.